बघ पुढे त्या बायका जोवर आहेत ना तोच काम करायचं त्या गेल्या की काम थांबवायचं दादा त्या बायका माझ्याकडे काम करतात काय गुलाम आहेत का अशी अरेरावी करायला तुला म्हटलं मी अरावी कर म्हणून थोडे जास्त पैसे द्यायचे ठीक आहे पुढच्या वेळी करते बस झालं तुझं दादा मला काय वाटतं तू जा ना आराम कर मस्त बाहेर हे तूप ना आपोआपच अरे ते मातीमध्ये मुरून जाईल मी जेवणाचं ताट वाढते बस बाहेर मध्येच बसलाय गोपाळजी मला फार टेन्शन आलंय दादाने जर हे असं आपल्याला पकडलं ना आज काही खरं नाही तुम्हाला तर सोडणार नाही तुम्हालाही कदाचित तोंड ठेवून देईल तो तुम्ही शांत वाता मग करू काहीतरी करू आपण मी काय म्हणतोय मागच्या वेळी जसं मी कौल बाजूला करून पळून गेलो होतो तसं जातो आता गोपाळजी नाही अहो तेव्हा रात्र होती आता कोणी बघितलं तर काय होईल आणि त्या कौलांचा फार आवाज होतो दादाला लगेच कळेल मी नाही रिस्क घेऊ शकत तुमच्या घराला खिडक्या मागचं दार वगैरे असं काय आहे का नाही हो गोपाळजी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही बाहेर जा करू काहीतरी विचार करतो मी जातो काय गरज होती का आईला बाहेर पाठवायची तिला जर काय झालं ना तर मी आधीच सांगतो मी गप बसणार नाही कालपासून रडत होती ती तिला काय होऊ द्याच मग बघा हा काय नाही होत तिला भाद्र्याला पावट्याचा निमित्त मना अपमान झाला जणू काही हिने कधी कुणाचा अपमानच केला नाही अहो ही घरातल्यांना सगळ्यांना जीव मारल आणि त्यांचा तेरावाचा शिरा वरपत बसल असली आत्या काय बोलताय काय तुम्ही इथं परिस्थिती काय आणि तुमचं काय चाललंय हो सुधाकर हे गेलेत रंजीला हुडकायला तुम्ही जा बघ तिला जातो माझी आई जर घरी नाही ना आली तर मी कोणाला माफ नाही करणार काय झालं रंजी जीव द्यायला गेलीये हे सगळं तुझ्यामुळं झालंय माझ्या आईला जर काय झालं ना तर तुम्ही सगळी जेलमध्ये झाला पहिलं तुला आत टाकीन भाऊजीव शांत व्हा एवढं का चिडताय काय नाही होणार त्यांना स्वतःला त्रास होईल असं त्या कधीच काय करणार नाहीत मी चांगलं ओळखून आहे त्यांना हा तुझ्या गतच आहे ती ढवळ्या शेजारी बांधला पावळा वाण नाही पण गुण लागला अशी गत आहे तिची एकानं आग लागली तर दुसऱ्यानं पाणी व्हावं असं कुठं आहे का तुमच्यात इथे एकाला एक वरचढ अशी नुसती स्पर्धा चालली यानं काय नाही होणार नुसतं घरदाराचं वाटोळं होणार आहे आणि हे सगळे ना त्या नकली गोपाळमुळे होत या आओ आओ रंजी गावली का नाही गावली आप्पा हिच्या हट्टामुळे झालंय सगळं करा अजून कंप्लेंटी हा अजून कोणाला द्यायचंय का पोलिसांच्या ताब्यात सांग म्हणजे आम्ही जाऊन बसतो तिथं तेव्हा मिळेल तुझ्या आत्म्याला शांती मुद्दाम नाही केलं मी शोधते मी त्यांना इथंच असतील कुठेतरी संधीकडे हुडकले आम्ही आजूबाजूला विचारलं पण ती नाही तिकडे मी आत्या नका तुम्ही काळजी करू एवढी रागाच्या भरात कुठेतरी रुसून बसले असतील येत्याल त्या यायचं तर कवाच आली असती ती मलाच जावं लागेल तिला हुडकायला आप्पा मी आलो तिला बघून वेट जास्त पडलो होतं
तुझं लक्ष नाही वाटतं कामात. औ. गोपाळची आते आता दादाला कसं थांबवू? दादाने जर दरवाजा लावून घेतला तर गोपाळची आतच अडकते. चिमणे, हा आले आले. मी जेव्हा ड्युटीला जातो दार लावून घ्यायचं. गावात काय काय चाललंय बघतेस ना तू. तो सिरियल इकडे गावातच फिरतोय. हे नीट लावून घ्यायचं. हो. काय झालं? दादा झोपलाय. दादा मेन डोरच्या जवळच झोपलाय आणि त्याने मेन डोर लावून घेतलाय गोपाळची. आता काय करायचं? अहो सुधाकर गेलाय रंजीला शोधायला, तरी अजून दोघांचा पत्ता नाही. तुम्ही जाऊन थोडं पोलिसात तक्रार करता का? आप्पा गावलीकर, कुठंच नाही दिसले. याला आलीमुळं निघून गेली ती. माझ्या आईने जर जीवाचं काही बरं वाईट केलं ना, तुला सोडणार नाही बरं का मी. हे समजा काय होऊन बसलं. रंजी एवढं मनाला लावून घ्यायचं वाटलं नव्हतं ना. आजपासून ते आज घर सोडून कधी गेली नव्हती. आजच तिला काय दाढ भरली काय माहित. घरातली एक माणूस नीट वागणं झालाय. सगळ्यांनी मला टेन्शन द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आता तिच्या माहेरी जाऊन बघायला पाहिजे. तिथं गावली तर चांगलंच आहे, नाही गावली तर मग काय आता. आप्पा लाले, बघितलं ना तुझ्या वागण्याचा परिणाम काय झाला ते. तू मस्त चांगल्यासाठी केलं असशील ग. आता रंजी सापडते का बघ. कुठं हुडकायची तिला? काय हुडकायची गरज नाही. एक कोलन 17 ठिकाणी याला अशी गत आहे तिची. आल्यापासून नुसती त्रास देतीया. काय नाही, तुम्ही जेवायला वाढायला घ्या. बघा पाताळात कुठं लपून बसली असली ना तर वासाने लगेच पळतील. नाही आली तर तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. ती वय जिरवाचं बरं वाईट करणाऱ्यातली. आज 100 जणाला पोचवील, पण आहे ना स्वतःचा अपमान झाला म्हणून ती काही बरं वाईट करणाऱ्यातली नाही. उलट अपमान करणाऱ्यालाच पोचवल. फुला घे, जेवायला वाढेल घे, बघू येईल ती नंतर. घ्या तुम्ही जेवून घ्या. तिकडं माझी आई उपाशी राहिली ना तरी चालेल. तिचा पत्ता नाही लागला तरी पण तुम्ही जेवून घ्या. हा, तुम्हाला कोणालाच ना माझ्या आईचं काही पडलेलं नाहीये. माझ्या आईने जर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं ना तर मी सरळ पोलीस स्टेशनात जाईन आणि तिथे जाऊन मिसिंग कंप्लेंट नोंदवीन.